नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. इथे तुम्हाला रोज नवीन कथांचा आनंद घेण्यास मिळेल. तर चला कथेला सुरुवात करूया. माझं नाव राकेश आहे. काही दिवसापूर्वीच आमच्या घरी लग्नाची पत्रिका आली होती. त्यामुळे माझे आईवडील हे लग्नाला गेली होती. मलाही जायचं होतं, पण मला त्या टायमाला माझी थोडी तब्येत बरी नव्हती. त्यामुळे माझे आईवडील मला एकट्याला सोडून गेले आणि मीही त्यांना म्हणालो की तुम्ही निवांत जा, मी माझी काळजी घेईल. लग्न बार बार होत नाही आयुष्यामध्ये, त्यामुळे तुम्ही मोठे जाऊन तिथे त्यांना आशीर्वाद द्या. मी त्यांना नंतर जाऊन नक्कीच भेटेल आणि लग्नाच्या शुभेच्छा देईल. ते माझं हे बोलणं ऐकून ते मला घरात एकट्याला सोडून 15 दिवसासाठी ते चालले गेले. 3-4 दिवस मी कसेमसे काढले. कधी चहा खारी खाऊन, तर कधी मॅगी खाऊन, तर कधी खिचडी खाऊन. पण मला आता चपाती आणि भाजी खायची होती, पण मला ते बनवता येत नव्हतं. माझ्या आईने बाजूच्या काकूला सांगून ठेवलं होतं की राकेशला तुम्ही संध्याकाळचे जेवण तरी तुमच्या हाताने देत जा. पण त्यांच्याही गावी त्यांचे आजोबा वारले होते. खूप वय झालं होतं त्यांचं, त्यामुळे त्याही गावी चालल्या गेल्या होत्या. मग मी विचार केला की आमच्या घरामध्ये समोरच 2 मुली रूम घेऊन राहायला आल्या होत्या. एकीचं नाव नेहा होतं आणि दुसरीचं नाव योगिता. दोघी सख्या चुलत बहिणी होत्या. पण त्या आल्यापासून मी कधी त्यांना बोललोही नव्हतो, कारण की कधी मला बोलण्याची वेळच आली नाही त्यांच्यासोबत. पण आता मला माझ्या तोंडाची चवना भागवायची होती. त्यामुळे मी हिम्मत करून त्यांच्याकडे गेलो आणि त्यांच्या दरवाजाची कडी वाजवली. तेव्हा नेहाने दार उघडले आणि मला म्हणाली की काय झालं, काय हवं आहे तुम्हाला? मी तिला बोललो, मी राकेश आहे, मी तुमच्या समोरच राहतो. ती म्हणाली, हो माहीत आहे आम्हाला, तू आमच्या समोरच राहतो. तेव्हा मला थोडं बरं वाटलं. मला वाटलं मला ही ओळखत आहे की नाही, आणि मी लगेच तेव्हा तिला बोललो की माझे आई बाबा 15 दिवसासाठी बाहेरगावी गेलेले आहेत आणि मला जेवण बनवता येत नाही. बाजूच्या ज्या काकू होत्या त्यांचेही आजोबा वारले, त्यामुळे त्याही गावी गेलेले आहेत. त्यामुळे आता मला जेवणाची सोय होत नाही आहे. जर तुला काही प्रॉब्लेम नसेल तर मला तू चपात्या वगैरे टाकून देऊ शकते का, आणि थोडीशी भाजी माझ्यापुरती. तिने डोक्याला खाजवत विचार करत थोड्या वेळाने हो म्हणाली व तिच्या बहिणीला सांगून ती माझ्यासोबत माझ्या रूमवर आली. मी त्या दिवशी हाफ पॅन्टवरच होतो. माझ्याही लक्षात नव्हतं की मी हाफ पॅन्ट घातलेली आहे. आता त्या दिवशी मी एकटा घरात होतो. ते मलाही बरं वाटलं नाही की तिला मी एकटा असताना माझ्या घरात बोलवणं. पण काय करणार, माझ्याकडे दुसरं काही ऑप्शन नव्हते. नेहा माझ्यासोबत घरात आली आणि ती किचनमध्ये गेली आणि मला म्हणाली की पिठाचा डब्बा कुठे ठेवलेला आहे, डाळी वगैरे मीठ वगैरे कुठे ठेवलेले आहे. मी किचन रूममध्ये न जाता किचनच्या दरवाजापासूनच तिला सांगत होतो, कारण की तिला काही असं वेगळं नको वाटायला. मी तिला दरवाजामधूनच इशाराने सांगत होतो की तिथे पिठाचा डब्बा ठेवलेला आहे, मिरचीचा छोटा डब्बा आहे. तिनं सगळं माझ्याकडं माहिती करून आणि मग ती स्वयंपाकाला लागली. ती जशी स्वयंपाक करायला लागली, मी तिच्याकडे मग्न होऊन तिच्याकडे एकसारखं टक लावून पाहत होतो. ती खूपच मादक आणि खूपच सुंदर दिसत होती. तिला मागून पाहून तर माझ्या मनामध्ये काहूरच माजले होते. तिचा स्वयंपाक होतच आला होता. तिने मस्तपैकी तुरीची डाळ आणि माझ्यासाठी 3 ते 4 चपात्या बनवल्या होत्या आणि थोडीशी खिचडी घातली होती. मी तिला टक लावून बघत होतो. जसा तिचा स्वयंपाक होत आला, तिने एकदम अचानक माझ्याकडे बघितलं. मी तिला पाहत आहे हे तिने पाहिलं आणि मला काहीच न बोलता ती मला म्हणाली, स्वयंपाक रेडी झालेला आहे, तू जेवून घे. आणि ती जात होती तेव्हा मी तिला थँक्यू म्हटलं. तेव्हा ती मला म्हटली, वेलकम. मी लगेच पोट भरून जेवण वगैरे केलं आणि बेडवर लोळत पडलो होतो. माझ्या डोक्यातून काही केल्या नेहाचे विचार जात नव्हते.
तिची आठवण मला काहीही सुचू देत नव्हती, पण मी काहीही करू शकत नव्हतो. मला तिच्यासोबत बोलण्याची खूप तीव्र इच्छा होऊ लागली, पण माझ्याकडे तिचा मोबाईल नंबर नव्हता. नंतर मला आठवले की भाडेकरूंच्या डायरीमध्ये तिचा नंबर असेल. मी ती डायरी शोधून काढली आणि त्या डायरीमधून तिचा नंबर घेतला आणि तिला व्हॉट्सॲपद्वारे हाय सेंड केलं. मी हाय सेंड केलेला मेसेज बघून तिनेही तेव्हाच हाय सेंड केले. मी तिला व्हॉट्सॲपला बोललो, मी राकेश आहे, तू जेवण बनवून दिलं त्याबद्दल थँक्स. तिचा थोडा वेळ काही रिप्लाय आला नाही. मला वाटलं मी तिच्याकडे वाईट नजरेने बघत होतो, त्यामुळे ती कदाचित माझ्यासोबत बोलणार नाही. पण थोड्या वेळाने तिचा रिप्लाय यायला लागला. ती माझ्यासोबत खुलून बोलायला लागली. आता माझ्या घरी कोणी नसल्यामुळे मला तिला माझ्या घरी बोलवण्याची खूप तीव्र इच्छा होऊ लागली होती, पण भीतीही तशी वाटत होती. तिला कशाप्रकारे माझ्या घरी बोलू? मग मी विचार केला की आपण तिला काही बिझनेसबद्दल त्या विषयावर बोलू. रात्रीचे 8:30 पावणे 9 वाजले होते. तेव्हा मी तिला व्हॉट्सअपवरती चर्चा सुरू केली आणि तिला बोललो की माझ्या चुलत भावाचे लेडीजचे S4Hचे दुकान आहेत, त्यात मी पार्टनरसुद्धा आहे. ती हे ऐकून थोडं शांत बसली. तेव्हा मी तिला बोललो, ह्या व्यवसायामध्ये खूपच मार्जिन आहे आणि त्यासाठी मी अंडरगारमेंटचे फ्री सॅम्पल माझ्याकडे ठेवतो. हे ऐकून नेहा खूप उत्साही झाली आणि म्हणाली, ब्रँडेड कंपनीचे सुद्धा सॅम्पल असतात? मी म्हणालो, हो, ब्रँडेड कंपनीचे पण असतात. ती मला म्हणाली, कोणकोणते सॅम्पल आहे, मला एकदा व्हॉट्सअपला शेअर कर ना. मी तिला म्हणालो की माझ्याकडे खूप व्हरायटी आहे आणि ती माझ्या गॅलरीमध्ये आहे. जर तू माझ्या रूमवर येऊ शकते तर खूपच चांगलं होईल, म्हणजे जेणेकरून तुला चॉईस करता येईल आणि तू चॉईस केलेले कलर आणि साईज मला सांग. मी ते माझ्याकडे अवेलेबल असेल तर तुला देऊन टाकेल, नाहीतर मला शॉपवरून घेऊन यावं लागेल. ते ऐकून तिने फोन कट केला आणि काही वेळातच माझ्या दरवाजाची कडी तिने वाजवली. मी दरवाजा उघडला. बघतो तर काय, नेहा दारातच उभी होती. मला अपेक्षा नव्हती की ती एवढ्या लवकर येईल. मी हाफ पॅन्टवर असल्यामुळे खूप लाजलो. मी नेहाला सॉरी बोललो. नेहा ठीक आहे म्हणाली. तुम्ही बाथरूमला जाताना पण असेच जातात का? त्यामुळे मला काहीच वाटत नाही. मला थोडं बरं वाटलं. मी तिला घरात बोलावले. नेहा घरात येताच मी दरवाजाची कडी लावली. नेहा आणि मी हॉलमध्ये बसलो होतो. ती माझ्या खूप चिटकून बसली. मोबाईलमधील गॅलरी उघडली आणि तिला दाखवल्या. ती मन लावून एक एक फोटो पाहत होती आणि मी तिला पाहत होतो. हळूहळू ती मोकळ्या मनाने बोलू लागली होती. तिने बरेचसे अंडरगारमेंट पाहिले आणि सिलेक्ट केले. मग मी तिला तिच्या अंडरगारमेंट यांची साईज विचारली. ती म्हणाली, दोन्ही 34 साईज लागतात. मला विषय वाढवायचा होता, म्हणून मी हटकून म्हणालो, सध्या तू कोणत्या ब्रँडचे आणि कोणते कपडे घातले आहेस? ती म्हणाली, मी ब्रँडचे घालत नाही. मग मी तिला म्हणालो, ब्रँडेड आणि लोकलच्या साईजमध्ये खूप फरक असतो. मग नेहा म्हणाली, आता कसे करता येईल? मी तिला म्हणालो, टेन्शन घेऊ नको, उद्या पण माझ्या घरी कोणीच नाही. मी खूप सारे सॅम्पल घेऊन येऊ शकतो. तू सर्व ट्राय कर आणि तुला जितके आवडतील तेवढे सर्व फ्रीमध्ये ठेवून घे. हे ऐकून ती खूप खुश झाली आणि परत कॅटलॉग बघण्यात बिझी झाली. पण मला काहीही करून आज तिच्यासोबत काहीतरी करायचे होते. मी विचार करत होतो तेवढ्यात मला एक आयडिया सुचली. मी तिला म्हणालो, उद्या जर साईजमध्ये फरक आला तर मला जास्त सॅम्पल आणता येणार नाहीत, कारण मला फिक्स साईज कळाली असती तर मी त्या साईजमध्ये खूप साऱ्या व्हरायटी आणू शकतो. ती म्हणाली, मग काय करता येईल? मी तिला हिम्मत करून म्हणालो, त्यांची साईज मला दे, कारण मला त्या नंबरची साईज पाहून जास्त सॅम्पल आणता येतील. असे बोलल्यावर मला खूप भीती वाटायला लागली होती. मला वाटत होतं ती आता चिडेल आणि रागात निघून जाईल. तिने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाली, ठीक आहे. मला तर आश्चर्यानं धक्काच बसला.
ती म्हणाली, कुठे जाऊन काढून आणून देऊ? हे ऐकून मी खूप खुश झालो. मी बाथरूम दाखवण्याचा विचार करत होतो. ती म्हणाली, आलीमधल्या रूममध्ये जाऊन काढून आणून देते. हे ऐकून मी अजून खुश झालो. ती मधल्या रूममध्ये गेली आणि लाईट चालू केली. रात्रीची वेळ असल्याने तिचे कपडे बदलण्याचा आवाज मला ऐकू येत होता. थोड्याच वेळात तिने मला तिचे हातले कपडे आणून हातात दिले. ते मी हातात घेऊन चेक केले, पण ती खूप लाजरी-बुजरी होत होती. मी म्हणालो, एवढी का लाजत आहेस? माझी ती पाण्यामुळे खूप खराब झाली आहे, त्याची मला लाज वाटत आहे. मी तिला म्हणालो, लाजू नको, मला सवय आहे याची. मी तिला उलटपालट करून पाहिली, पण तिचा वास घ्यायची तीव्र इच्छा होती. पण तिच्यासमोर कसे घेणार, म्हणून मी तिला एक बहाणा करून बाजूला पाठवण्याचा विचार केला. तिला म्हणालो, तुझ्याकडे मेजरमेंट टेप आहे का? 2 मिनिट पाहिजे, मी एक्झॅक्ट साईज घेऊ शकतो. नेहा म्हणाली, हो. आलीच म्हणून ती मेजरमेंट टेप आणायला निघून गेली. ती बाहेर जाताच मी तिचा वास घेऊ लागलो. मी वास घेत असताना अचानक ती आली आणि ती म्हणाली, हे काय करताय तुम्ही? मला आता खूप भीती वाटत होती. ती आता काय म्हणेल याचा विचार करू लागलो. खाली मान घातली आणि काहीच तिला उत्तर दिलं नाही. संध्याकाळी पण तुम्ही त्या नजरेने माझ्याकडे बघत होते, पण तेव्हा मी दुर्लक्ष केले होते. पण आता हे मला वाटलं, आता माझं काही खरं नाही. हे सगळं माझ्या घरच्यांना सांगणार किंवा आरडाओरडा करणार. मला कळून चुकले होते की आता माझी अशी पण वाट लागणार आहे आणि तशी पण वाट लागणार आहे. मी ठरवलं की तिला जे काय आहे ते सत्य सांगून द्यावे आणि मी तिला सत्य सगळे सांगितले. तू इथे राहायला आल्यापासून मी तुला त्या नजरेने पाहत होतो. आजसुद्धा तू घरात आल्यावर माझ्या डोक्यात हाच विचार चालू होता. मला वाटलं हे ऐकून नेहा माझ्यावरती चिडेल, घरातून निघून जाईल, मला चपलीनं मारेल. मी तिच्या चपलीचा मार खाण्यासाठी तयारच होतो. परंतु ती काहीच बोलली नाही आणि माझ्या बाजूला येऊन बसली. तुला माहीत नसेल की माझे वय आता 27 आहे आणि घरचे माझ्या लग्नासाठी स्थळ बघत नाहीत. माझ्यासोबतच्या मैत्रिणींना 1-2 मूलबाळ आहेत. माझ्यासुद्धा काही शारीरिक गरजा आहेत ज्या पूर्ण होत नाहीत. आजपर्यंत मी कुणालाही माझा बॉयफ्रेंड बनवलं नाही आहे किंवा मी कुणाला माझा साधा मित्रही बनवलं नाही, कारण मी माझ्या कामाशी काम ठेवते. पण तू आज माझ्यासमोर तिचा वास घेताना मी पाहिलं, तेव्हाच माझ्या अंगावर शहारे आली आणि हे बघूनच मी पहिल्यांदा इतकी जवळीक आलेली आहे. तिचे हे बोलणं ऐकून मला आश्चर्य वाटले, पण मला कळून चुकले की आज मला रात्रभर मनसोक्त मिळणार आहे. मी नेहाजवळ गेलो आणि तिला जोरात मिठी मारली. त्यानंतर आम्ही बेडवर गेलो आणि मनसोक्त होऊन मनातील सर्व इच्छा पूर्ण केल्या. कार्यक्रम झाल्यानंतर ती लगेच निघून गेली, कारण तिच्या बहिणीने तिला 3 वेळा फोन केला होता. नंतर हा आमचा कार्यक्रम नेहमी कधी तिची बहीण नसताना तिच्या घरी, तर कधी माझे आईवडील बाहेर गेले तर माझ्या घरी व्हायचा. आजची कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.